सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील गोंधळ काही संपायचं नाव घेत नाहीये। यवतमाळमध्ये लाभार्थ्यांची आकडेवारी तपासल्यावर त्यातून धक्कादायक माहिती समोर आली। कारण एकट्या यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे 500हून अधिक पुरुष लाभार्थी अर्जदार आढळले आहेत। म्हणजे योजना लाडक्या बहिणींसाठी पण लाभ मात्र काही पुरुष घेत आहेत अशी शक्यता आहे। तर दुसरीकडे ज्यांच्यासाठी योजना आहे त्या लाडक्या बहिणींना मात्र हप्ते येणंच बंद झाल्याचं सांगतायत। योजनेचा हप्ता बंद झाल्यानं काही लाडक्या बहिणींनी आंदोलन आणि घोषणाबाजी देखील केली आहे। तर ई-केवायसी मध्ये महिलांची लिंग नोंदणी करताना चुकून पुरुष या पर्यायावर क्लिक झाल्यामुळे हा घोळ झालेला असू शकतो अशी माहिती महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांनी दिली आहे। महिन्याच्या महिन्याला आम्हाला गरीब लोकांना हे मिळाले पाहिजे। आता भावानं गरीबच बहिणीला योजना काय, तर मग गरीब बहिणीला मग महिन्याच्या महिन्याला द्यावं त्याईने भावाईनं दादानं आमच्या मोठ्या। सुरुवात आम्हाला पैसे भेटले, आम्ही काढले सुरुवात। मग मधात मी माझे 4 महिन्यासाठी पैसे काढले। मग 4 महिन्यानंतर मी गेलो बँकेत गेलो। मी 2 वेळा केवायसी केली। 2 वेळा केवायसी करून मला पैसा भेटला नाही। मी विचारलं बँकेतल्या मॅडमले, तर मॅडम म्हणत का तुमचे पैसे तिकून आलेच नाही, तर आम्ही इथं कसे देवा। मग मी 2-3 वेळा चक्रा मारल्या, मला काही पैसा भेटला नाही। मग आता मंदात मग माझे सुरू झाले, पण या महिन्यातले मला पैसे भेटले नाही।